नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. तर मी आज करणार आहे कुरकुरीत डोसा सोबतच आलू मसाला व नारळाची चटणी. तर चला बघूयात आता आपण साहित्य. तर इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, राशनचा घेतलेला आहे. तुमच्या घरी जो अवेलेबल आहे तो तुम्ही घेऊ शकता. शक्यतो भात चिकट होणारा तांदूळ टाळावा. इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहेत आणि अर्धा चम्मच मेथी घेतलेली आहेत. आता याला 2-3 वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 5 ते 7 तास भिजत ठेवायचं. आता भिजून झालेलं आहे 5 ते 7 तास. आता याला छान बारीक करून घ्यायचं. पेस्ट डोशाची बारीक हवी आहे. छान व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची. झालेली आहेत आपली पेस्ट झालेली आहेत, बघू शकता. इतकी पातळी हवी आहे. आणि आता याला ओव्हरनाईट फर्मंट करायला ठेवून द्यायचं. 12 तास याला आंबवायसाठी ठेवून द्यायचं आणि याच्यावर छान असं जाड झाकण ठेवायचं. छान फर्मंट होतात. आता आपले फर्मंट झालेलं आहेत, बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. छान आंबवलेलं आहेत. आता छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता करूयात नारळाच्या चटणीची तयारी. इथे मी 1 वाटी नारळाचा किस घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेले आहेत आणि 2 हिरवी मिर्च, 3 लसूणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता. हे सर्व साहित्य टाकून द्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. चवीपुरते मीठ आणि अर्धा चम्मच साखर. साखरने छान आंबट गोड अशी चव येते. छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता बारीक झालेलं आहे. इतकी कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्हाला जर पातळी हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता. इथे मी फोडणी करून घेते. जिरं मोहरी टाकून घेतलेले आहेत, कढीपत्ता, हिरवी मिर्च. आता फोडणी झालेली आहेत आपली. त्याच्यामध्ये टाकून देऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपली चटणी तयार झालेलीच आहे. आता बघूयात आपण आलू मसाला. साहित्य बघून घेऊयात. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, उकडलेले, छान कट करून घेतलेले आहेत. हिरवी मिर्च, बारीक कट केलेला कांदा आणि कढीपत्ता. जिरं मोहरी टाकलेले आहेत. तेल छान गरम झालेलं आहे आणि कढीपत्ता टाकूयात, कांदा टाकूयात, मिरची. याच्यामध्ये लाल तिखट वगैरे काही जात नाही. मसाले सोपी आहे आणि साधी. अर्धा चम्मच हळद टाकलेलं आहे आणि बटाटे टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे. आता आपला ऑलमोस्ट आलू मसाला तयार झालेला आहे. चवीपुरते मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता आपला आलू मसाला रेडी झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा. आता मी इथे छान डोसा करून घेते. बघा इतकी कन्सिस्टन्सी हवी आहे. डोस्याचा तवा छान गरम झालेला आहे आणि आता याच्यामध्ये डोसा करून घेऊयात आपण. एकाच डायरेक्शनने फिरवायचं. छान आता 2 मिनिटे शिजू द्यायचं.
छान कुरकुरीत होतात. आणि वरून तेल टाकायचं थोडं, 1 टेबलस्पून. छान आता झालेले आहेत. आता काढून घेऊया, अलगदच निघते. तर डोसे अशाच पद्धतीने आपण डोसे तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत, कुरकुरीत एकदम. आता हा पण डोसा झालेला आहे. अशा पद्धतीने डोसा करून घ्या तुम्ही पण. तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली तर. आता आपले डोसे तयार झालेले आहेत. बघा किती छान झालेले आहेत, गोल्डन ब्राऊन. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार. धन्यवाद.